नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण हैदराबादी दम बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत आपल्या किचनमध्ये। तर रेसिपी अगदी सोपी आहे, नावाप्रमाणेच ती खरंच झक्कास लागते खायला देखील। त्यामुळे नक्की आपण आज ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तरपणे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी स्वातीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन असतील ते देखील मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। त्याचप्रमाणे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी आज आपण 1 किलोची हैदराबादी दम बिर्याणी करणार आहोत। त्याकरिता मी 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। शक्यतो कुठल्याही प्रकारची बिर्याणी करताना जुना तांदूळ घ्यायचा। जुना तांदूळ पिवळसर रंगाचा असतो, लगेच आपल्याला ओळखता येतो। तर आता तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुताना अगदी हलक्या हाताने आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। खूप जोरात चोळून धुवायचा नाहीये, नाहीतर तांदळाचे तुकडे पडू शकतात। त्यामुळे शक्यतो धुताना अगदी हलक्या हातानेच आपल्याला तो छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजेल अशा सविस्तरपणे आजची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यामुळे गाईज व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तर आता तांदूळ बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तास हा तांदूळ आपण झाकण ठेवून भिजत घालणार आहोत। तर आता बिर्याणी करता पुढची लागणारी तयारी आपण करून घेऊयात। तर इथं 1 किलो बिर्याणी करता अर्धा किलो कांदा लागणार आहे आपल्याला। तर नेहमी आपण उभा पकडतो कांदा, तसा न पकडता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांद्याची डायरेक्शन करायची आहे आणि खूप जाड खूप पातळ कांदा चिरायचा नाहीये। तर अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कांदा अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जेव्हा आपण कांदा चिरतो तेव्हा त्यातल्या लेयर्स अगदी सहज मोकळ्या होतात आणि अगदी कांदा सुटसुटीत होतो। तर आता इथं आपल्या सगळ्या लेयर्स कांद्याच्या मोकळ्या झालेल्या आहेत, एकदम सुटसुटीत असा आपण मोकळा करून घेतलेला आहे कांदा। तर आता गॅसवरती मी कडकडीत असं तेल छान तापवून घेतलेलं आहे। आता या कडकडीत तेलामध्येच हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे। इथे एक छोटीशी नोट सांगते मी तुम्हाला, एक छोटीशी टिप सांगते की कांदा तळताना तो खूप मंद गॅसवरती तळायचा नाही आहे, नाहीतर तो अजिबातच कुरकुरीत होत नाही आहे, खूप मऊ पडतो। त्यामुळे शक्यतो कांदा तळताना तेल कडकडीत तापलेलं हवं। आता पाहू शकताय कांद्यातलं मॉइश्चर कमी व्हायला सुरुवात झाली आहे आणि बबल्स देखील कमी झालेले आहेत। आता आपल्याला तांबूस रंग आला की कांदा काढून घ्यायचा आहे, कारण की खूप डार्क रंगावर कांदा तळायचा नाहीये, खूप करपट होतो त्यामुळे कांदा, आणि बिर्याणी खाताना अगदी करपट अशी चव लागते। त्यामुळे शक्यतो तांबूस रंग आला की आपण तो त्यातलं तेल जे एक्स्ट्राचं आहे ते निथळून काढून आपण एका टिश्यू पेपरवर किंवा प्लेटवरती मोकळा करून घ्यायचा आहे, कारण कांद्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते आणि कांद्याला नंतर देखील डार्क रंग यायला सुरुवात होते। त्यामुळे शक्यतो तांबूस रंग आला की लगेचच आपण काढून घेणार आहोत। बिर्याणी करता फक्त कांदा तळतानाच तेवढा जास्त वेळ लागतो, अदरवाईज बिर्याणी अगदी सोपी आहे करायला। तर पाहू शकते अगदी मी तांबूस रंग आला की लगेचच मी हा कांदा एका प्लेटमध्ये पूर्ण असा निथळून काढते झाऱ्याने। पाहू शकताय अगदी प्रेस करायचं, असं दाबून दाबून सगळं त्यातलं तेल काढून टाकायचं आहे आणि हेच तेल आपल्याला नंतर मॅरिनेट करताना बिर्याणी करताना
आपल्याला हेच तेल यूज करायचं आहे. यामध्ये कांद्याचा छान फ्लेवर उतरलेला असतो, त्यामुळे आपण हेच घेणार आहोत तेल. तर पाहू शकताय कांदा असा छान मी प्लेटमध्येच मोकळा करून घेते आहे. आता आपण मॅरिनेशन करता काय काय लागणार आहे ते पाहूयात. तर इथं आपला कांदा छान असा मस्त दिसत आहे, छान मोकळा करून घेतलेला आहे. आता इथं मी 1 किलो बिर्याणीसाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. आता इथं 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे. अगदी फ्रेश करून घेतलेली आहे आणि शक्यतो बिर्याणी करता अशी फ्रेश आलं लसूण पेस्ट घाला. तर इथं 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता यातच पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घालूयात, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा रेग्युलर घरची आपण मिरची पावडर जी रेग्युलर वापरतो तीच घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला घेऊ शकता तुम्ही. तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मूठभर बारीक चिरलेला पुदिना घालून घेऊयात. पुदिन्यामुळेही मॅरिनेशन करताना एक छान फ्लेवर उतरतो, त्यामुळे पुदिना नक्की घाला मॅरिनेट करताना. त्याचप्रमाणे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, उभ्या पातळ मधोमध कट करून त्या देखील आपण घालून घेऊयात आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊयात. त्याचप्रमाणे इथं मी जे दही घेतलेलं आहे ते घरचंच दही आहे, घरीच मी हे लावून घेतलं होतं. साधारण 400 ग्रॅम हे दही मी विस्करने छान फेटून घेतलेलं आहे. आता हे दहीसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात. आता हातानेच हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात. तुम्ही रात्रभर ओव्हरनाईट करता देखील हे मॅरिनेट करून ठेवू शकता, फक्त त्यावेळेस दही घालू नका. दही करायच्या आधी घातलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 तासाकरिताच हे मॅरिनेट करून ठेवणार आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही ओव्हरनाईट केलं तरीही चालेल. तर इथं फक्त 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. आता 5 मिनिटांनी आपण जो कुरकुरीत तळलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपण अर्धा किलो कांदा फ्राय करून घेतला होता, त्यातला अर्धा कांदा मी मॅरिनेट करताना घालणार आहे आणि बाकीचा उरलेला आपण लेयर करता घालणार आहोत. तर आता कांदाही आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. जेवढं जास्त मॅरिनेट तुम्ही करून ठेवताल तेवढंच हे चिकन खायला अगदी ज्युसी लागतं बिर्याणी खाताना, त्यामुळे मॅरिनेट जास्त वेळासाठी ठेवलं तरीही चालेल. तर आता इथं गॅसवरती मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. आता या पातेल्यामध्ये मी भरपूर असं पाणी घालून घेतलेलं आहे. आता यातच आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर खडे मसाल्यांमध्ये मी 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, 4-5 हिरवे विलायची, त्याचप्रमाणे 4-5 लवंगा, 4-5 मिरी, त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत करून, आणि शहाजिरं आणि जावित्री आपल्याला क्रश करून घालायचे आहे. जर शहाजिरं नसेल तर तुम्ही जिरं घातलं तरीही चालणार आहे. त्याचप्रमाणे 2 ते 3 तमालपत्राची पानं घालायची आहेत. तर अशा प्रकारे खडे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि भरपूर असं मीठ घालून घ्यायचं आहे. साधारण 4 मोठे चमचे मी इथं मीठ घातलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्ध्या लिंबाचा रस मी इथं घालून घेतलेला आहे. ती क्लिप माझी इथं आलेली नाही आहे. तुम्ही लिंबू नसेल तर विनेगर घातलं तरीही चालेल.
तर आता पाहू शकता यातला सगळा फ्लेवर खडे मसाल्यांचा या पाण्यामध्ये छान उतरतो. तर पाहू शकता पाण्यालाही छान उकळी आलेली आहे. आता यातच आपण मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मुठभर बारीक चिरलेला पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे. तर बिर्याणी खाताना बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांना खडे मसाले दाताखाली आलेले आवडत नाहीत. त्यामुळे या स्टेजला हे काढलेत तरीही चालणार आहे. पण मी शक्यतो चिकनची बिर्याणी करताना काढत नाही, कारण त्यामध्ये फ्लेवर तो खरंच खूप छान उतरतो. त्यामुळे मी शक्यतो काढत नाही. पण व्हेज बिर्याणी करता मी नक्की काढते खडे मसाले हे. तर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. तर आता पाहू शकताय पाण्याला छान उकळी येत आहे. आता आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो छान आणखीन पाणी थोडंसं तापलं की आपण यामध्ये सोडून घेणार आहोत. तर आपण जो तांदूळ घालणार आहोत तो आपल्याला फक्त 70 to 80% कुक करायचा आहे. त्यापेक्षा जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे. अगदी 7 ते 8 मिनटं लागतात फक्त 70 to 80% शिजण्यासाठी. तर आता पाहू शकताय हा सगळा तांदूळ मी या पाण्यामध्ये अलगद सोडणार आहे. तर तुम्ही टायमर लावून जरी 7 ते 8 मिनटामध्ये हा राईस कुक करू शकता. आणि मोठ्या फ्लेमवरती झाकण न ठेवता 7 ते 8 मिनटं हा आपल्याला छान कुक करून घ्यायचा आहे. एकदा फक्त चमच्याने मी तो अलगद ढवळतीये. अगदी पांढरा शुभ्र मोकळा असा हा राईस होतो. तर आता पाहू शकताय 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि मी हा तांदूळ चेक करून पाहतीये. तर पाहू शकताय अगदी त्यात थोडी कसर बाकी आहे. तो 70 to 80%च मी कुक करून घेतलेला आहे. आता यातलं सगळं पाणी मी छान निथळून चाळणीमध्ये हा भात मोकळा करून घेणार आहे. तर पाहू शकता अगदी सुटसुटीत मोकळा पांढरा शुभ्र असा आपला राईस झालेला आहे या ठिकाणी. तर अशाच पद्धतीने मी सगळा राईस छान निथळून मोकळा करून घेणार आहे. तुम्ही हवं तर मोठ्या परातीमध्ये देखील हा छान मोकळा करून ठेवू शकता. तर पाहू शकताय इथं मी अशा पद्धतीने हा सगळा तांदूळ छान निथळून चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आता मिक्सरमध्ये मी 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ओबडधोबडच मी ते चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथं मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि जे कांदा फ्राय करताना तेल वापरलं होतं तेच मी इथं तेल घेतलेलं आहे. आता यातच मी 2 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि जी मिक्सरमध्ये आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील घालून घेऊया. आता आलं लसूण पेस्ट आणि कांद्याची पेस्ट ही आपल्याला छान तेलावरती तांबूस रंग येईल इतपत आपल्याला छान परतून घ्यायची आहे. त्याचा कच्चापणा कांद्यातला सगळा काढून टाकायचा आहे. तर पाहू शकताय कांदा अगदी छान तांबूस रंग येईपर्यंत असा छान परतून घेतलेला आहे तेलावरती. आता यातच आपण 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत. तेलावरतीच ही मिरची पावडर आपण छान परतून घेणार आहोत. यामुळे ग्रेव्हीला एक छान रंग येतो
तर तुम्ही देखील या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करून पहा, तुम्हाला खरंच नक्की आवडेल। तर पाहू शकताय आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आपण छान अशी परतून घेतलेली आहे। आता यातच बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना घालून घ्यायचा आहे। तर आता कांद्याच्या पेस्टमधला सगळा कच्चापणा आपण काढून टाकलेला आहे। आता यातच मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते सगळं आपण घालून घ्यायचं आहे। आणि हे चिकन आपल्याला 10 मिनिटं छान तेलावरती असं परतून घ्यायचं आहे। तर हे चिकन आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। 10 मिनिटं मी हे छान तेलावरती असं मस्त परतून घेणार आहे। अगदी रंग सुरेख दिसत आहे आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे, पाहू शकताय। आता मॅरिनेट करताना जे भांडं घेतलं होतं त्यामध्ये बराचसा असा मसाला त्यामध्ये शिल्लक आहे, त्यातच मी वाटीभर पाणी घालून घेणार आहे आणि हे पाणी देखील आपण या स्टेजला घालणार आहोत। चिकनचं स्वतःचं सुद्धा पाणी सुटणारच आहे आणि हे सुद्धा पाणी आपण 1 वाटी यात घालणार आहोत। त्यामुळे बिर्याणी खाताना खूप कोरडी लागणार नाही, अगदी ती मऊ छान लागणार आहे ग्रेव्ही, त्यामुळे ग्रेव्ही देखील आपली छान होणार आहे आणि ओलसरपणा एक राहतो बिर्याणीला आणि बिर्याणी खाताना कोरडी वाटत नाही, अगदी त्याला छान अशी ग्रेव्ही असल्यामुळे खायला अगदी ती छान लागते। तर पाहू शकताय आता हे चिकन आपल्याला 60 to 70% आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, पूर्ण आपल्याला कुक करायचं नाही आहे, खूप शिजवून घ्यायचं नाही आहे। तर आता 10 मिनिटं मी आणखीन याला वाफवून घेणार आहे, खूप पूर्ण ओव्हरकुक करायचं नाही आहे। तर आता 10 मिनिटानंतर आपण जो भात मोकळा करून घेतला होता त्याचा सगळा लेयर या चिकनवरती लावून घेऊयात। सगळ्या बाजूनी आपण हा सगळा एकसारखा असा लावून घेणार आहोत लेयर भाताचा। आता यावरती आपण कुरकुरीत तळलेला कांदा सगळीकडून स्प्रेड करून घेऊयात। त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिनाही असाच आपण यावरती स्प्रिंकल करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे अर्धी वाटी कोमट दुधात मी 6 ते 7 केशरच्या काड्या घालून त्या भिजत घातल्या होत्या। तर हे केशरचं पाणी देखील आपण सगळीकडे असं स्प्रिंकल करून घेऊयात। या स्टेजला तुम्ही केवडा वॉटर जरी घातलं तरीही चालणार आहे, अगदी ऑप्शनल आहे। त्याचप्रमाणे अर्धी वाटी साजूक तूप सगळ्या बाजूंनी सोडून घेतलेलं आहे। आता आपल्याला मस्त दम देऊन घ्यायचा आहे। तर ही झाकणी माझी अगदी परफेक्ट आहे, अगदी मस्त दम बसतो। मी बऱ्याचदा अशा पद्धतीनेच करते आणि त्याच्यावर जड खलबत्ता ठेवलेला आहे। तर पाहू शकताय 20 ते 25 मिनिटं मस्त दम दिलेला आहे। आता पाहू शकताय बिर्याणी आपली अगदी मोकळी सुटसुटीत रायत्याबरोबर खायला अगदी तयार आहे। तर अगदी 20 ते 25 मिनिटं मी याला छान असं मंद गॅसवरती ही बिर्याणी होऊ दिली आणि पुन्हा 15 मिनिटं मी शांततेत ही सेट करायला ठेवली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकताय अगदी मोकळी सुटसुटीत अशी मस्त आपली बिर्याणी तयार आहे खायला। त्यासोबत